सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वालावल गावातील मुहूर्तळवाडीत दरड कोसळल्याची घटना घडली आहे। या घटनेत स्थानिक रहिवासी सुधाकर राऊळ यांचे घर धोकादायक स्थितीत आले असून कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घरालगतची दरड अचानक कोसळली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दरडीतील मोठा दगड घराच्या भिंतीला आदळल्याने घराच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। या घरात 4 सदस्य वास्तव्यास असून या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब भयभीत झाले। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच राऊळ कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे आणि आवश्यक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। पावसाचा जोर कायम असल्याने परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। म्हणजे आता दरवर्षी दरवर्षी थोडी माती पडत राहते, दगड पण पडतात, रस्ता ब्लॉक होतो आणि ह्यावेळी जरा जास्त पाऊस पडला त्यामुळे जरा माती रात्री पडली, रस्ता ब्लॉक झाला होता। त्यानंतर आज सकाळी मम्मी घरात काम करत होती, त्यानंतर तिला वाटलं की माती पडते म्हणून ती बाहेर आली बघायला। तेवढ्यात मोठा दगड पडला खाली आणि भिंत लावून आदळला, त्यामुळे स्टँड वगैरे सगळं पडलं आणि त्याचं नुकसान झालं आहे। आज सकाळी 10-10:30च्या दरम्यान पडली आहे ती। म्हणजे इथे आधी छोटे छोटे दगड पडत होते, कालपासूनच माती पडली, छोटे दगड पडले, रस्ता पूर्ण बंद झालेला। नंतर मग सकाळी मम्मी आमची बसलेली तिकडे किचन मध्ये, तर तिला आवाज आला की माती पडते म्हणून ती बाहेर आली तर बघते तर बाहेर येताच ती दगड पडला। तो नशीब ती बाहेर आली, नाहीतर काय नुकसान झालं असतं काय। त्याचं आमचं ते स्टँड होतं, स्टँड पण ते पूर्ण खाली पडलं, त्याच्यावरली भांडी वगैरे सगळं खाली पडलं। नंतर मग आम्ही कंप्लेंट केली ग्रामपंचायतीमध्ये, ते सरपंच तलाठी वगैरे आलेले, त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि हे दगड आधी आहेतच वरती 1-2 आहेत, ते पडू पण शकतात, मग त्याला संरक्षण भिंत वगैरे काय याची व्यवस्था करावी।